चला आपण आज रव्याचे मोदक बनवू। आज अंगारकी चतुर्थी आहे, त्यासाठी मी ते एकदम बारीक 0 साईजचा रवा घेतला आहे। 1 कप घेतला आहे। 200 ग्रॅम रवा आहे, 200 ग्रॅमचं माप आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आता याच्यामध्ये आपण हे 1 उकळी कापलेलं रिफाइंड ऑइलचं तेल घेतलेलं आहे, सूर्यफुलाचं गरम आहे, याचं टाकून घ्यायचं, पूर्ण याला चोळून घ्यायचं। ते चोळलं का तर इथं मी नॉर्मली दूध घेतलंय, दूध आणि पाणी मिक्स आहे, थोडंसं कोमट करून घेतलंय। लागतात असं थोडं टाकायचं आणि भिजवायचं, जास्तीने टाकायचं, लागतं जेवढं लागेल तेवढं। सैलसरच भिजवायचं थोडं, कारण की रवा शोषून घेईल दूध 2-3 तासामध्ये। आता हे असं भिजवलं, आता काय करायचं, असं एक पातेलं घ्यायचं आणि ह्या पातेल्यासाठी 2-1 तासासाठी ठेवून द्यायचं, म्हणजे छान भिजले मोदक छान येतील आपले खुसखुशीत। असं टाकून ठेवून द्यायचं। नंतर जर वाटलं खूप टाईट झालंय पीठ तर थोडंसं दूध टाकून परत मळून घ्यायचं। आपण याच्यामध्ये सारण्यासाठी किसलेलं खोबरं आहे, सुकं खोबरं आहे आपलं, तुम्हाला पाहिजे असेल तर ओलंही वापरू शकता, पण मी सुकंच वापरणार आहे। साधारणतः 1-1.5 वाटीचं असं खोबरं घ्यायचं किसून, आणि याच्यामध्ये वेलची साल्ट काढून टाकले, आतलं बी घेतलंय। अर्धी वाटी साखर, 200 ग्रॅम पीठ होतं ना, तर अर्धी वाटीला थोडीशी वर साखर घ्यायची। हे बरोबर माप आहे आता हे सगळं दळून घेऊ आपण मिक्सरमध्ये। असं छान बारीक दळलेलं आहे। आपण ह्या पातेल्यामध्ये हे काढून घेऊ। आता पीठ भिजायला कमीत कमी 2 तास तरी ठेवायचं रव्याचं, मोदक छान खुसखुशीत होता। आता पीठ भिजायचे आपण वाट बघू, पीठ भिजले, थोडं तेल लावायचं आणि चांगलं रगडून घ्यायचं। अशी पारी दाबून पण करू शकता। मोदक रेडी आहे, आपण